ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थितीला खूपच महत्त्व आहे। सर्वात धीम्या गतीने मार्गक्रमण करणारा ग्रह असून ज्या राशीत स्थित असतो त्या राशीच्या पुढच्या मागच्या राशीला 7.5चा त्रास सहन करावा लागतो। शनिदेवांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 2.5 वर्षांचा कालावधी लागतो। तसेच राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो। सध्या शनिदेव कुंभ राशीत आहे। कुंभ ही शनीची स्वराशी आहे। शनिदेव कुंभ राशीत विराजमान असल्याने मकर, कुंभ आणि मीन राशीला 7.5 सुरू आहे, तर वृश्चिक आणि कर्क राशी अडीचकीच्या प्रभावाखाली आहेत। चला तर मग जाणून घेऊयात कुंभ राशीची 7.5 कधी संपणार आहे ते। कुंभ राशीला 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे। शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत। या राशीच्या लोकांना 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे। शनिदेवांनी 17 जानेवारी 2023 रोजी या राशीत प्रवेश केला होता। 7.5चा दुसरा टप्पा त्रासदायक मानला जातो। या कालावधीत जातकाला आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं। कुंभ राशीला 7.5तून कधी सुटका मिळेल? शनिदेव कुंभ राशीत असल्याने मीन राशीला 7.5चा पहिला टप्पा, कुंभ राशीला दुसरा टप्पा आणि मकर राशीला 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे। तसेच कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरू आहे। कुंभ राशीला 7.5चा पहिला टप्पा 24 जानेवारी 2020 मध्ये सुरू झाला आणि शेवटचा टप्पा 3 जून 2027 रोजी पूर्ण होईल। पण 7.5तून पूर्ण सुटका 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनी मार्गस्थ झाल्यावर मिळेल। आता पाहूया शनी 7.5त प्रभावी उपाय। शनी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी एखाद्या शनी मंदिरात जाऊन शनी देवाचे दर्शन करावं। पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। असं केल्यास शनी देवाचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं। शनी महादशा, 7.5 आणि अडीचकी काळात निळ्या रंगाचा रुमाल कायम जवळ ठेवावा। निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना प्रिय आहे। यासाठी शनिवारी निळ्या रंगाचं फूल शनिदेवांना अर्पण करावं। शनिवारी तेल अर्पण केल्याने अशुभ प्रभावापासून सुटका होते। पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते। शनिवारी पिंपळाला जल अर्पण करा। शनीच्या प्रभावापासून दिलासा मिळवण्यासाठी शनिवारी काळे पादत्राणे, कपडे दान करावे। मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।